मवियात कोणतीही बिघाडी नाही, बिघाडी महायुतीत दिसते। मवियातील किरकोळ वाद मिटलेत, कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही। आघाडीत एखाद दुसऱ्या जागेवर वाद असतो। संजय राऊत यांचं मविया जागा वाटप बिघाडीवर वक्तव्य। 10 वर्षांनंतरही यांना मत मागण्यासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय। उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती चांगली नाही, योगींनी तिथे थांबायला पाहिजे, तरीही ते महाराष्ट्रात येत आहेत। हे निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन। संजय राऊत यांची योगींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका। अमोल कीर्तिकरांवर कारवाई व्हावी, संजय निरुपम यांची मागणी। तर संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, निरुपम यांचा आरोप। संजय राऊत यांच्याकडून प्रशंसेची अपेक्षाच नाही, त्यांनी नाना पटोलेंवर बोलावं। अशोक चव्हाण यांचा संजय राऊतांना सल्ला। मराठा आरक्षणाच्या बाजूने आजही असून जरांगे यांना समर्थन असल्याचे अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। सांगली लोकसभेसाठी काँग्रेस ठाम, काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठाकरे गटासोबत चर्चा करतील। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर लोकसभेवर महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याच्यासाठी आम्ही काम करू, मंत्री संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। तर संभाजीनगर लोकसभा शिवसेनाच लढवणार, शिरसाट यांची माहिती। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची जवळीक वाढली, ते महायुतीला पाठिंबा देतील अशी अपेक्षा। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी फडणवीसांचे संकेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी भेटीला। पारशिवनीला प्रचारासाठी जात असताना शिंदे कोराडी इथल्या बावनकुळेंच्या निवासस्थानी। बैठकीला रामटेकचे उमेदवार राजू पारवे, रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमानेही उपस्थित। शिवसेनेच्या काही उमेदवारांची उद्या घोषणा होणार, आमदार संजय शिरसाट यांची माहिती। तर नाना पटोलेंनी पुन्हा घरवापसी करावी, शिरसाट यांचा सल्ला। नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळावी, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची मागणी। तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करू, बोरस्ते यांची प्रतिक्रिया। महायुतीकडून सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले इच्छुक, मोठ्या लग्नाच्या याद्यांना वेळ लागतोच, उमेदवारी का जाहीर होत नाही या प्रश्नावर उदयनराजेंची प्रतिक्रिया। शिवाजी पार्कवर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू, सभेदरम्यान राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। चंद्रपूरच्या मोरबा विमानतळाजवळ 16 एकरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होणार, महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा। भंडारा गोंदिया लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आज भंडाऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा। योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभेची जय्यत तयारी। वर्ध्याच्या हिंगणघाट इथे योगी आदित्यनाथ यांची दुपारी निवडणूक प्रचार सभा। भाजप उमेदवार खासदार राम तडस यांचा योगी करणार प्रचार। चंद्रपुरात 2014 मध्ये मोदींच्या सभेनंतर लोकांनी भाजपला जो कौल दिला तसाच यावेळी पण देईल, भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास। चंद्रपुरात पंतप्रधान मोदींची पहिली प्रचार सभा, पंतप्रधान मोदींचे पहिलं भाषण असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त। मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचा भाजपला फटका बसणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। तर काही लोकांनी प्रयत्न केला, जरांगेंनी राजकारणात यावं, त्यांनी उमेदवार द्यावा, महाजनांचा विरोधकांना टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नागपुरातील रामगिरी या निवासस्थानी रात्री उशिरा झाली महायुतीची बैठक। या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि घटक पक्षाचे पदाधिकारी होते उपस्थित। रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनाबद्दल बैठक झाल्याची माहिती। सांगली लोकसभा जागेसाठी काँग्रेस नेत्यांची बैठक, विश्वजित कदम बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला। सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी विश्वजित कदम आग्रही। नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडून पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही उमेदवारांसाठी चाचपणी सुरू, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रावेर लोकसभेसाठी रवींद्र पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, संध्याकाळपर्यंत शरद पवार पक्षाकडून रावेर लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता। मावळ लोकसभेसाठी महायुतीच्या बैठकीवर आरपीआय गटाचा बहिष्कार, मंत्री उदय सामंतांकडून कबुली, मंचावर स्थान न दिल्यामुळे आरपीआय गटामध्ये नाराजी। सोलापूर लोकसभेसाठी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांचा प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा, मतदारसंघात प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार, आडम यांची प्रतिक्रिया। रोहिणी खडसे आज शरद पवारांची पुण्यात भेट घेणार, रावेर मतदारसंघाबाबत पुण्यात अंतिम बैठक, रावेरमधून पवार कोणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष।
अमोल कीर्तीकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल, कोणताही गुन्हा केलेला नाही. अमोल कीर्तीकरांची ईडी कार्यालयाकडे जाण्यापूर्वी प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी, कीर्तीकरांना अटक झाली तर जेलभरो आंदोलन करणार, शिवसैनिकांचा इशारा. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज पुण्यात बैठक, उरलेल्या 3 लोकसभा मतदारसंघाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंच्या प्रचारार्थ महायुतीचे आज 3 मेळावे, मेळाव्याला महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा करणार. कुंडबडी कडेपठार गावात शरद पवारांवर जेसीबीच्या साहाय्यानं पुष्पवृष्टी, शरद पवारांनी सुप्याकडे जाताना कोरडवाहू जमिनीची केली पाहणी. मोदींच्या मनासारखं झालं तर ठीक, नाहीतर सत्तेचा गैरवापर होतो, ही हुकुमशाही आहे. आता संविधानावर हल्ला होतोय, तसं झालं तर तुमच्या आणि माझ्या अधिकारांवर हल्ला होईल. या विरोधात आपल्याला निवडणुकीत लढायचं आहे, पवारांची मोदींवर टीका. पाण्याची स्थिती वाईट असून चारा छावण्या स्थापन कराव्या लागतील, प्यायला पाणी नाही, सरकारला सतत सांगावं लागतं. शरद पवारांची सरकारवर टीका. पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मतदान करा, असा दबाव टाकला जात असल्याचीही केली टीका. बारामतीमधल्या उंडवडी इथे बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या वयाच्या मुद्द्यावरून केलं भाष्य. विरोधकांनी माझं वय काढू नये, मी थांबणार नाही. शरद पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर. बैलपोळ्यावरूनही केली मिश्किल टिप्पणी. कोल्हापुरात खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन. उदयनराजे सातारा लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. शरद पवार आज पुरंदर आणि बारामतीच्या जिरायती भागाच्या दौऱ्यावर. देवमाणूस येऊन गेल्यावर सर्व चांगलं होतं, ग्रामस्थांची पवारांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पोलादपूरमधून सुरू केला प्रचाराचा शुभारंभ. भरत गोगावलेही उपस्थित. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मविया उमेदवार विनायक राऊतांकडून प्रचाराला सुरुवात. देवगडमध्ये विनायक राऊत दिवसभर खळा बैठक घेणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणेंकडून प्रचाराला सुरुवात. वैभववाडी आणि देवगडमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार. सदानंद कदम आणि अनिल परब यांच्याकडून पुन्हा एकदा कोर्टाची फसवणूक, किरीट सोमय्या यांचा आरोप. तर साई रिसॉर्टचा 3ऱ्या मजल्याचं तोडकाम अत्यंत धीम्या गतीनं सुरू, सोमय्यांची टीका. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची उद्या सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद. ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयातील पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले करणार संबोधित. संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरातही राहणार उपस्थित. खासदार सुजय विखे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा, माजी आमदार शिवाजीराव कर्डिल यांची निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी. पालघर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही, मात्र भाजपकडून प्रचारास सुरुवात. काल विरार पूर्वेला आरजे नाक्यासमोर आणि वसई पश्चिमेला झेंडा बाजार इथे महायुतीचे झाले 2 मेळावे. गावितांना कमळ चिन्हावर लढवलं जाणार असल्याची चर्चा. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा तिढा कायम. रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीच्या समन्वय समितीची भाजप कार्यालयात आज होणारी बैठक रद्द. वरिष्ठ नेते नसल्यामुळे बैठक रद्द केल्याची माहिती. हिंगोली लोकसभेसाठी भाजपच्या 3 नेत्यांची बंडखोरी, उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांची चर्चा. आज बंडखोर अपक्ष उमेदवारी मागे घेतात का, याकडे लक्ष. हिंगोली लोकसभेची जागा शिंदे गटाकडे, त्यामुळे भाजपचे बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना विश्वास. दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवारांचा मनमाडमध्ये जनसंपर्क दौरा. नागरिकांच्या गाठीभेटी घेत साधला संवाद. नाशिकच्या मनमाडमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन. केंद्रीय मंत्री भारती पवार इफ्तार पार्टीमध्ये सहभागी. नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत घडवले राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन. भिवंडी ग्रामीण तालुका शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. मेळाव्याला नीलम गोऱ्हे आणि किरण पावसकर यांची उपस्थिती. हिंगोली लोकसभेसाठी भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज घेतला मागे. काल गिरीश महाजनांसह भाजप नेत्यांनी घेतली ती रामदास पाटील यांची भेट.
धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे शिवसेनेत नाराजी। धाराशिवमधील शिवसैनिक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभेसाठी इच्छुक। निवडणूक रोख्यांचा वापर लाचखोरी खंडणी वसुलीसाठी झाला। याच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करावी। ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांची मागणी। पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करणार। विदर्भातील विविध पक्षांच्या 20 लोकसभा उमेदवारांकडे 14 कोटी रुपयांच्या कार। यवतमाळ वाशिमचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्याकडे 1,27,00,000 रुपये किमतीच्या सर्वाधिक 11 कार। भाजप नेते आशिष शेलार यांनी अभिनेता सलमान खानची घेतली भेट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची चर्चा। सलमानचे वडील सलीम खानही यावेळी उपस्थित। अमरावतीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करत दिली शपथ। मानवी साखळी करून लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन। नाशिकच्या लासलगावमध्ये आजही बाजार समित्या बंद। संपावर अद्याप तोडगा न निघाल्यामुळे आजही लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहणार। गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात उद्या अनेक रस्ते बंद। गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात मोठ्या प्रमाणावर स्वागत यात्रा निघणार असल्यानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी केली वाहतुकीत बदल। मंगळवारी सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत असणार काही रस्ते बंद। नाशिकच्या लासलगावमध्ये आजही बाजार समित्या बंद। संपावर अद्याप तोडगा न निघाल्यामुळे आजही लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव बंद। देशातील सरासरी पाणीसाठा 35%, बिहारमध्ये फक्त 7%, तर आंध्र प्रदेशात 9% पाणीसाठा शिल्लक। महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं संकट। धरणातील पाणीसाठा 35.88%, तर मुंबईचा पाणीसाठा 27%। राज्याच्या जलसंपदा विभागाची माहिती। मराठवाड्यातील 51 तालुक्यामध्ये 1000च्या वर टँकरनं पाणी पुरवठा। 10 दिवसात हा आकडा अजून पुढे जाण्याची शक्यता। मराठवाड्यातील भूजल पातळी। उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून देशी गायीच्या शेणाने सारवली 4चाकी गाडी। नवनाथ दुधाळ यांनी 4चाकी गाडीला दिला देशी गायीच्या शेणाचा लेप। लेपामुळे गाडीचं उन्हापासून संरक्षण होतं, शिवाय गाडीच्या आतील वातावरणही थंड राहतं। पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या लातूरच्या तरुणीची मित्रांकडून हत्या। खंडणीसाठी हत्या केल्याची माहिती। या प्रकरणी तिघांना अटक। पोलिसांकडून तपास सुरू। धाराशिवमध्ये रुग्णासोबत आलेल्या महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग। शासकीय रुग्णालयातील संतापजनक प्रकार। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 2 ट्रकचा अपघात झाल्यानं छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या वाहनांच्या रांगा। सिल्लोड फाट्याजवळ झाला होता अपघात। बीडमध्ये ज्ञानराधा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश कुटे आणि त्यांच्या कर्मचाऱ्याकडून ठेवीदाराला जीवे मारण्याची धमकी। सुरेश कुटे आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। समृद्धी महामार्गावर हरणाचा धावतानाचा व्हिडिओ। कळपापासून वाट चुकून रात्री मेहकर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनाच्या पुढे धावताना कॅमेऱ्यात कैद। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात मोठी वाढ। जळगावमध्ये सोन्याचे दर 73,200 इतक्या उच्चांकी दरावर। बुलढाण्याच्या खामगावमध्ये चांदीच्या बाजारपेठेत 85,200 प्रति किलो चांदी। गेल्या 10 दिवसांमध्ये चांदीच्या दरात प्रति किलो 6,000 रुपयांची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।